नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना खाली माळावर चितल काकूने कवाळ तोडत आहेत. तर तिकडे आता आपण चाललो आहे. तर शेतीच्या मशागतीसाठी भाजावळीसाठी कवाळ तोडला जाता. कवाळ म्हणजे काय तर झाडे तोडत नाही तर झाडाच्या फांद्या तोडतात. तर या झाडाच्या फांद्या आहेत ना त्या कशा प्रकारे तोडतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता आधी जाऊया पहिले खाली माळावर. तर इकडे या साईडला सगळ्या मळे आहेत भात लावणीच्या, आणि इकडे सगळं माळ चालू होतं. इकडं ही अशी वाट मळलेली आहे, तिकडं आता पुढे जायचं आपल्याला. तर आता आपण पोचलो माळाच्या इकडं. इकडं बघा अशी वाट मळलेली आहे. त्या वाटेने इकडे आलो आणि इकडे नाना आहे ते तोडताय तिथे बघा. एवढ्या मोठ्या झाडावर चढलेत ते. आता तिकडनं जाऊया, भरपूर इकडं अडचण आहे. गोल गोल फिरून अशी वाट आहे, तिकडनं जाऊ हे आधी पडले. इकडं आता जास्त कोणाचं येणं जाणं नाही ना, त्यामुळे थोडी अशी अडचण आहे इकडं. तर आता आपण पोचलो माळाच्या इथं, जिथं कवळा तोडतात काकूने. तिथं ह्या साईडला हे नाना आहेत, तिथं काकू शीतल काकू मम्मी, आणि इकडं आहे पाण्याची मम्मी प्रतिभा काकू. आणि इथे हे नाना चढले झाडावर. केवढं मोठं झाड आहे बघा. झाडावर चढणं ही पण एक कला आहे आणि ती कोणाला पण नाही जमत, त्यासाठी डेअरिंग लागता. एवढं मोठं झाडावर चढणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे ती. खाली काय आहे बांधलेला आहे. काकूनी सकाळपासून कवाळ तोडत आहेत. तर ते हे सकाळचे ज्यांनी जेवढं काम झालं आहे ना तर तिकडे खाली तोडला नाही, आणि आता हे इकडे वरती आले तोडत वरच्या साईडने. कुत्रं पण आलं सोबती. तर हे नाना आहेत ना खडसतात म्हणतात ना हो आपल्याकडं. म्हणजे मोठ्या फांद्याच्या हे लाकडा बनतात आणि छोट्या या फांद्या खडसून त्या भाऱ्यासाठी घेतात मग हे. आणि हे भारा आहेत ते बांधून सुकल्यावरती शेतात घेऊन जातात. तर इकडे यांचा चायचा ब्रेक झालाय आणि हे नाना तर तोडतच होतं. घेतलं आता झाला निम्म तोडून आहे. रामने श्याम इथं बांधून ठेवलेलं आहे सोबती. ए बाय खाता येतं काको. हा, तर किंजळीचं या झाड आहे ना, तर तुम्ही दरवर्षी कवाळ तोडतात का याचा? दरवर्षी नाही, मग 2-3 वर्ष नाही तोडलेला. होय काय? मग हे असं ठराविक ठरलेलं असतं ना झाडा. जुनाड झाला ना की तोडायचा. जुनाड झाला की लाकडा भेटत, कवाळ भेटतात. मग ह्या चांगली जळतात असं जुनाड झाला की. मग कवाळ तोडण्यासाठी जुनाड झाडात लागतात ना. तर मग ह्या कवाळ तोडणे ना ही मग किती वर्षांनी एक झाड तोडतात? म्हणजे एक झाड 2 वर्षांनी 3 वर्षांनी. आता ह्या ठिकाणचा आपण यंदा तोडल्या, पुढल्या वर्षी दुसऱ्या ठिकाणचं तोडायचा आहे ना. हे जे झाड आहे ना ते कवळासाठी 2-3 वर्षांनी तोडला जातात. तर त्यामुळे त्या जी पाळवी फुटतात ना 2-3 वर्षात, तर तेवढीच फक्त तोडली जातात. तर त्यामुळे त्याचा खोड असताना ते जास्त मजबूत होता. तर मगापासून ह्या जेवढ्या इकडल्या फांद्या होत्या ना ते तोडला आणि नानाने किती टोकास गेलेत बघा. याचा बारीक बारीक फांद्या ह्या तोडत आहेत. आपल्याजवळ आपण सांगतो तर काय नाही येणार आहे.
दाखव. ही भंगडी हे आहेत ना लाकडी ती. एवढा मोठा झाड पूर्ण त्या फांद्या तोडून झाल्यात. हे नानावरती झाडावर चढलं होतं ते बघा. हे बेल्ट असतात. पाठी दाखवा बघू इकडं. तर ह्या बघा हे मागं हे असतं असं लाकडाचा. ह्याच्यात बोडसा असं अडकवतात ना. मोडता ठेवायचा. हा हे तसा अशा प्रकारे बाबी तसा नाही. अडकवतात. कसा हो दाखवा जरा बघूया. असं. हे बघा अशा प्रकारे अडकवतात आणि मगच झाडावर चढतात ना हो. हा. हा शेतीची कामं करतात. हा असं हे बेल्ट आहे ना एकदम खूप उपयोगी आहे. आता वरती झाडावर जाताना कसा त्या बोर्डचा कसा पकडणार कसा आणि वरती चढणार कसा ना. त्यामुळे हे असं अडकवणार आणि मग वरती चढणार अशा प्रकारचं असतं. हा आकडी आकडी बोलतात ना त्याच्या. हा. काय म्हणतो नाना ही जी असतात ना कवळा तोडण्यासाठी कुठल्या झाडा करतात. कुठल्या झाडांचा कवळा तोडतात. किंदल म्हणा, आयन म्हणा, कटक म्हणा, हा असे काट्याचा बरी नाही. हा इतर सगळी झाडा. हा तर अशा प्रकारची नावं घेतल्यात ना ने तर ती सगळी झाडं कवळा तोडण्यासाठी वापरतात नाही ना. हा. हा आत्ताच उतरलं झाडावरनं सगळा तोडला आणि मस्त. चाय पिऊ आता थोडा बसानी. आतापर्यंत हे बघा एवढा आहे ना एवढा फक्त साफ केला नाही आणि 4-5 बारा झालं पण इकडं अजून. होय इकडं बघा इकडं लाकडं बघा इतकी झाली आणि ह्याच्या इकडं पूर्ण असं गोल एवढा सगळं पाडून ठेवला नाही. आता संध्याकाळ होणार आहे ह्या सगळं साफ करेपर्यंत. आणि ही लाकडा पण काय बघा किती झाली. चहा बी घेतला. काकू ही बंद काढताय बांधूसाठी. आणि हे भार आता आवडतच म्हणजे बांधतातच. 3 बंदावर बांधूच असतं हे भार. ना ह्याच्याला विमानतळावला मागून हे नाही बाबा. हे बघा अशी भाऱ्यांवर अशी लाकडं लावून ठेवलेली टाकून भार चांगलं बसूसाठी. मग एकदम पूर्ण खाली बसतात ते जरा मग न्यूज बरा वाटता. आता हे जे भार आहेत ना तर ते ओले आहेत. हां ओलेच भार आहे तर ते सुकणार ते. मग सुकल्यावर शेतात घेऊन जायचं आहे आणि पुढची प्रोसेस ही तुम्हाला दाखवीन मी भाजावलीच्या ज्या ब्लॉगमध्ये दाखवीन मी. तिकडं बघा ह्या सगळा ह्या काय साफ करून ठेवला नाही आहे झाडा. तर केवढा मोठा झाड होता ह्या काळा काळा. हा बघा केवढा मोठा असा एकदम मजबूत झाला या झाड. आणि जेवढा वरच्या जेवढा फांद्या होता तेवढा फक्त कट केला नाही. आणि हे सगळं भार त्याच्यावर मध्ये बघा वरती कसा लाकडं लावून ठेवला नाही ती. आणि जी भेटलेली लाकडं ती इकडे ठेवलेली. तर अशा प्रकारे कोकणात शेतीसाठी कवळा तोडली जातात. आणि हा छोटासा असा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. बाय.